सारखा आपल्याला दिसतो. आज अजितदादा नाहीयेत सगळ्या गोष्टीमध्ये. आपलं काही सरकार बाबतीत मध्यंतरी काही गोष्टीच्या नाराजी पण काही ठिकाणी व्यक्त केली होती. आता एक तुम्ही राष्ट्रवादी पक्षात आहात म्हणून प्रश्न विचारतोय की एकत्रीकरणाची चर्चा नेहमी केली जाते. आता कुठपर्यंत काही चर्चा तशी आली आहे किंवा तशा काही गोष्टी आपल्या कानावरती आहेत? माझा झाडांशी संबंधित शास्त्र होता. अजितदादा गेल्यामुळे आम्ही कसं 40 देवराया करायचं ठरलं होतं आणि अजितदादांच्या नावाने आत्ता तरी या महिन्यात 10 देवराया सुरू करतोय आणि 10 देवरायाची पूर्ण तयारी झाली आणि अजितदादांचा तिथे एक पोर्ट्रेट करणार आहोत आणि त्यांच्या नावाने 10 ठिकाणी म्हणजे कोल्हापूरचे झाले, नाशिकचे झाले, सगळ्या अशा सगळीकडे होते आणि तिकडे 5-5 हजार झाडाचा आम्ही प्लॅन केला आहे. तर 40,000 झाडांचा प्लॅन केला आहे. 20,000 तरी या 2-3 महिन्यात होतील असं. निर्णय क्षमतेमुळे अजितदादा परिचित होते. आता तसे काही निर्णय होतात असं वाटतं का आपल्याला राज्य सरकारच्या याच्यामध्ये? राज्य सरकारचा माझा एवढा अभ्यास नाही, कारण मला एवढा वेळच नाही तिकडे द्यायला. एकाच वेळेला आयुष्यात किती गोष्टी करणार नाही. त्यामुळे झाडावर कॉन्सन्ट्रेट करूया आणि झाडं हे सगळ्यांसाठीच आहेत ना. त्यामुळे यंदा दुसरी पुढच्या अजून 5 निवडणुका झाल्या तरी झाडं त्यांना पुरून उरतील. निर्णय क्षमतेची चर्चा ह्याच्यामुळे अधिक झाली की काँग्रेसनं सुनेत्रा पवारांबद्दल गुंगी गुडिया अशी टीका केली प्रदेशाध्यक्षांनी. तुमचा अनुभव काय आहे किंवा या टीकेकडे कसं पाहतो? तो जरा थोडं वखप दिसत, म्हणजे जे दबका होता अजितदादांचा जो वलय होता किंवा दबका होता. नाही, सुनेत्रताई पुरून उरतील सगळ्यांना, काय चिंता करू.